आणि पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। अजित पवार त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते। 13 मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासह या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्यासाठी देखील चर्चा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि महायुतीचे पुण्यातील सर्व स्थानिक पदाधिकारी या बैठकीला जे आहे ते उपस्थित झालेले पाहायला मिळतात। 13 मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि इथून पुढचे 3 ते 4 दिवस केवळ उरले असताना हा प्रचार नेमका कसा असावा, प्रचाराची रणनीती नेमकी काय असावी, महायुतीची खरं तर ही समन्वयक बैठक म्हणावी लागेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर जी आहे ही चर्चा अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आणि आता 8 वाजता जी आहे या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि चंद्रकांत पाटील असतील, अजित पवार असतील, हे दोन्ही नेते या बैठकीला जे आहे ते संबोधित करणार आहेत। जो प्रचार होणार आहे शहरात तो प्रचार कसा असावा, चंद्रशेखर बावनकुळे देखील आज पुण्यात आहेत, ते देखील ही सगळी आढावा बैठक जी आहे आज दुपारनंतर चंद्रशेखर बावनकुळे देखील घेणार आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील 3 ते 4 दिवस प्रचाराची रणनीती आणि समन्वयक या महायुतीच्या नेत्यांमध्ये खरं तर जी आहे ती आखण्यात येणार आहे आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।